नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलवर जॉब विथ भूषण. तुमच्यासाठी आजचा जो जी-आर घेऊन आलोय मित्रांनो, हा जो जी-आर असणार आहे सौर ऊर्जा अंतर्गत हा जी-आर आलेला आहे. अनुसूचित जाती व नववृत्त घटकातील जमातींना 1 केव्ही सौर ऊर्जा यंत्रणा बसवण्याबाबतचा हा जी-आर आलेला आहे. याच्यामध्ये तुम्हाला अनुदान मिळणार आहे मित्रांनो, राज्यामार्फत अनुदान मिळणार आहे आणि केंद्रामार्फत पण अनुदान मिळणार आहे आणि स्वतःला पण तुम्हाला याच्यात पैसे टाकायचे आहे. तर अशा पद्धतीने हा जी-आर आलेला आहे. तर तुम्हाला घरावर आपल्या सौर ऊर्जा बसवण्यासाठी काय खर्च येणार, कशा पद्धतीने सरकारकडून किती पैसे भेटणार, यासाठी तुम्हाला संपूर्ण माहिती मी ह्या जी-आरमध्ये देणार आहे. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा आणि आपलं Instagram आयडी, Telegram चॅनल, WhatsApp ग्रुप, Facebook ग्रुपला पण फॉलो करून ठेवा. चला तर मग सुरू करूया व्हिडिओला. आता हा जो जी-आर आलेला आहे मित्रांनो, सौर ऊर्जा अंतर्गत आलेला आहे. याच्यामध्ये अनुसूचित जाती व नववृत्त घटकांच्या वस्तीचा विकास करणे या जिल्हा वार्षिक योजना, अनुसूचित जाती उपाययोजना मध्ये अनुसूचित जातीच्या लाभार्थ्यांना त्यांच्या घराच्या छतावर 1 केव्ही सौर ऊर्जा यंत्रणा बसवणे या नवीन कामाचा समावेश करणे तथा या लाभार्थ्यांना केंद्र शासनाच्या व अनुदानाच्या व्यतिरिक्त 15,000 अनुदान देण्याबाबतचा हा जी-आर आलेला आहे. आता ही महाराष्ट्र शासनाकडून हा जी-आर आलेला आहे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडनं. दिनांक 30 डिसेंबर 2025 चा लेटेस्ट हा जी-आर असणार या हप्त्याचा. याच्यामध्ये दिलेली आहे प्रस्तावना. आता महाराष्ट्र राज्य शासनाने पर्यावरणास पोषक तसेच दीर्घकालीन ऊर्जा सुरक्षेच्या दृष्टीने अपारंपरिक ऊर्जा स्रोतांचा विकास घडवून आणण्यासाठी व हरित ऊर्जा क्रांती घडवण्यासाठी प्रोत्साहनात्मक धोरणे वेळोवेळी जाहीर केलेली आहेत. अपारंपरिक ऊर्जा स्रोतांपैकी सौर ऊर्जा स्रोत शाश्वत व निरंतर स्वरूपाचा व महत्वाचा आहे. आता महाराष्ट्र राज्यात महावितरण कंपनीद्वारे घरगुती ग्राहकांना 0 ते 100 युनिटपर्यंत सरासरी ₹4.71 प्रति युनिट दराने वीज पुरवठा करण्यात येतो. ओके. 0 ते 100 युनिटमध्ये ₹4.71 आपल्याला लागत असतात एका युनिट मार्फत. ओके. केंद्र सरकारच्या माध्यमातून 13 फेब्रुवारी 2024 पासून पीएम सूर्यघर मोफत वीज योजना. ओके. तो तर ही योजना आली होती पीएम सूर्यघर मोफत वीज योजना. ओके. या योजना सुरू केलेली असून या योजनेअंतर्गत घराच्या छतावर सौर ऊर्जा यंत्रणेचे बसवण्यास केंद्र शासनाकडून अनुदान देण्यात येत आहे. सर्व कुटुंबे या योजनेचा लाभ घेऊ शकतात, परंतु अनुदान फक्त ही 3 किलोवॅट क्षमतेच्या रूफ टॉवर सोलर प्लॅटसाठी उपलब्ध आहे. ओके. 3 किलोवॅट पर्यंत एकूण अनुदान ₹78,000 रूफ पॅनल बसवल्यानंतर शासकीय अधिकाऱ्याकडून पडताळणी पूर्ण झाल्यानंतर हे अनुदान थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा होते. म्हणजे ₹78,000 आपल्याला गव्हर्नमेंटकडून मिळतात. 3 किलोवॅटचा वेगळ्या क्षमतेचा आपण त्याच्यापेक्षा जास्त तरी घेतलं तरी. ओके. त्याच्यानंतर महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जाती लाभार्थ्यांना ज्यांना इंदिरा आवास, रमाई आवास इत्यादी योजनेची घरकुल प्राप्त झालेली आहेत, त्यांना त्यांच्या घरावरील छतावर सौर ऊर्जा बसवण्याकरिता प्रथम गुंतवणूक करणे आर्थिक दृष्टीने शक्य नाही. यास पर्याय म्हणून इंदिरा आवास योजना आणि रमाई आवास तसेच प्रधानमंत्री आवास योजनेतील अनुसूचित जातींच्या लाभार्थ्यांना केंद्र शासनाच्या पीएम सूर्यघर मोफत वीज योजनामधून ₹30,000 अनुदान घेऊन अधिकच्या ₹15,000 अनुदानासाठी अनुसूचित जाती व नववृत्त घटकांच्या वस्तीचा विकास करणे या जिल्हा वार्षिक योजना अनुसूचित जाती उपाययोजना अंतर्गत राज्यातील अनुसूचित जाती लाभार्थ्यांच्या त्यांच्या त्यांच्या घराच्या छतावर 1 किलोवॅट क्षमतेचे सौर ऊर्जा संयंत्र बसवणे या नवीन कामाचा समावेश करणे तथा लाभार्थ्यांना केंद्र शासनाचा अनुदान व्यतिरिक्त अधिकचे ₹15,000 अनुदान देण्याची बाब शासनाच्या विचारधरणात होती. म्हणजे हा आता पॅरेग्राफमध्ये काय लिहिलं त्यांनी तुम्हाला समजून सांगतो. आता ही योजना कोणासाठी लागू आहे? आता ही योजना आहे पीएम सूर्यघर मोफत वीज योजना. ओके. आता याच्यामध्ये ज्यांना कोणाला अनुसूचित जातीमध्ये तुम्ही असाल, तुमच्याकडे इंदिरा आवासमधून तुम्ही घर बांधलेलं असेल किंवा रमाई आवासमधून घर बांधलेलं असेल किंवा तुम्ही घरकुलामार्फत कोणतेही घर बांधलेलं असेल, जे की त्याच्यामध्ये तुम्ही प्रधानमंत्री आवास योजना जरी म्हटली तरी पण चालेल. ओके. अशा योजनेतून तुम्ही कधी घर बांधलेलं असेल, तर तुम्हाला केंद्र शासनाकडून ₹30,000 मिळणार आहे आणि ₹15,000 राज्य शासनाकडून. म्हणजे अशी तुम्हाला फक्त 1 किलोवॅट क्षमतेची सौर ऊर्जा यंत्रणा बसवण्यात येणार आहे. त्याकरता कसं तुम्हाला म्हणजे फ्री ऊर्जा मोफतमध्ये तुम्हाला वीज भेटली पाहिजे. त्यासाठी त्यांची उपाययोजना आहे, की अनुसूचित जातींच्या जे घटकांना त्यांच्याकडे ज्यांनी घरकुलीमधून घरं बांधली त्यांच्याकडे आर्थिक परिस्थिती नसते
सौर ऊर्जा बसवणे त्यांच्यासाठी ही योजना आहे. आता तुम्हाला ₹45,000 असे भेटणार आहेत. त्या व्यतिरिक्त किती खर्च टोटल आहे आपण ते पण बघू खाली. शासन निर्णय दिलेला आहे याच्यामध्ये आपण ते जाणून घेऊया. आता अनुसूचित जातींच्या लाभार्थ्यांना त्यांच्या घरावर छतावर 1 केवी सौर ऊर्जा संयंत्रणा बसवणे हे नवीन काम जिल्हा वार्षिक योजना अ, अनुसूचित जाती उपाययोजनामधील अनुसूचित जातीची नवबुद्ध घटकांच्या वस्तीचा विकास करणे या योजनेमध्ये अंतर्भूत करण्यास मान्यता देण्यात येत आहे. तसेच या योजनेचा लाभ इंदिरा आवास योजना, रमाई आवास योजना, प्रधानमंत्री आवास योजनेतील अनुसूचित जातीच्या लाभार्थ्यांच्या त्यांच्या घराच्या छतावर 1 केवी सौर ऊर्जा यंत्रणा बसवण्यासाठी केंद्र शासनाच्या अनुदानाव्यतिरिक्त 15,000 अनुदान हे शासन याद्वारे मान्यता देत आहे. म्हणजे आता महाराष्ट्र शासनाकडून तुम्हाला 15,000 आणि 30,000 तुम्हाला भेटणार आहे केंद्र शासनाकडून. म्हणजे असे टोटल झाले ₹45,000. ओके. त्याच्यानंतर सदर शासन निर्णयामध्ये राज्यातील अनुसूचित जातींच्या लाभार्थ्यांना त्यांच्या घराच्या छतावर 1 केवी किलोवॅट क्षमतेची सौर ऊर्जा संयंत्र बसवण्यासाठी जिल्हा वार्षिक योजना अनुसूचित जाती उपाययोजना अंतर्गत केंद्र शासनाच्या अनुदानाच्या व्यतिरिक्त 15,000 अनुदान अनुसूचित जातींच्या व नवबुद्ध घटकांच्या वस्तींचा विकास करणे या जिल्हा वार्षिक योजना अनुसूचित जाती उपाययोजनामधून उपलब्ध करून देण्यात येईल. ओके. म्हणजे याच्यात काय सांगितलेलं आहे की जसं की तुम्हाला केंद्राकडून ₹30,000 आणि महाराष्ट्र राज्याकडून आपल्या राज्यातून ₹15,000 असे ₹45,000 भेटणार आहे. फक्त तुमचं वीज बिल जे 0 ते 100 युनिटच्या मध्येच पाहिजे. 100 युनिटच्या खाली जर असेल तर तुम्ही या योजनेत लाभ घेऊ शकता आणि तुम्ही तुम्ही याच्यामध्ये रमाई योजना, इंदिरा आवास योजना, रमाई आवास योजना, त्याच्यानंतर प्रधानमंत्री आवास योजना या योजनेमध्ये जर घर बांधलेलं असेल तुमचं स्वतःचं, तरच तुम्हाला ह्या योजनेचा लाभ भेटणार आहे. लक्षात असू द्यायचं आहे. तर योजनेचे उद्दिष्ट काय आहे त्यांची आपण ते पण जाणून घेऊया. आता याच्यामध्ये उद्दिष्ट दिलेले आहे, की राज्यातील अनुसूचित जाती व नवबुद्ध घटकांचे लाभार्थी ज्यांना इंदिरा आवास योजना, रमाई आवास योजना, प्रधानमंत्री आवास योजना या शासकीय योजनेअंतर्गत घरकुले प्राप्त झालेली आहेत व ती बांधून वास्तविक करता उपयोगात आहे अशा घरांच्या रूफ टॉवरवर 1 किलोवॅट क्षमतेची छतावरील सौर ऊर्जा संयंत्रणा बसवणे. म्हणजे आता तुम्ही कधी आता तुम्हाला या योजनेतून तुम्ही कधी घर बांधलेलं असेल घरकुल योजनेतून, तर तुम्हाला 1 किलोवॅटचं सोलर पॅनल बसवण्यात येईल ओके तुमच्या घराच्या छतावर. रूफटॉप सोलर प्लॉट बसवल्यानंतर अनुसूचित जातींच्या लाभार्थ्यांना मोफत कमी खर्चांचे 100 युनिट वीज प्रतिमाह उपलब्ध करून देणे. तर तुम्हाला 100 युनिटपर्यंत फ्रीमध्ये डायरेक्ट असणार आहे. 100 युनिटपर्यंत तुमचं कितीही बिल आलं, तुम्हाला ₹1 पण तुम्हाला भरायचा नाहीये. सदर योजनेमुळे अपारंपरिक ऊर्जा स्रोतांपासून हरित ऊर्जा निर्मित होईल. 3,000 दशलक्ष युनिट वीज निर्माण होऊन पर्यावरणपूरक उद्दिष्टे जसे की कार्बन डायऑक्साईड ऑक्साईड उत्सर्जन कमी होऊन कोळसा, डिझेल इत्यादी पारंपरिक ऊर्जा साधनांवरील भार कमी होईल असंही सांगण्यात आलेलं आहे. सदर योजनेचे अंतर्गत छतावर सोलर पॅनल लावल्याचे अनुसूचित जाती व नवबुद्ध घटकातील लाभार्थ्यांना दरमहा 100 युनिटपर्यंत मोफत वीज मिळेल. म्हणजे तुम्हाला 100 युनिटपर्यंत मोफत वीज मिळणार आहे. यामुळे रूफटॉपची ही क्षमता असलेली परंतु सध्याच्या स्थितीत वीज वापर करीत असलेल्या कुटुंबांचे वीज बिलात व वापरावर अवलंबून वार्षिक रुपये 6,000 ते 7,000 ची बचत होईल. तसेच ग्रामीण भागातील लाभार्थ्यांना सौर ऊर्जा संयंत्रणाची क्षमता वाढ करून इलेक्ट्रॉनिक्स, टू व्हीलर, थ्री व्हीलर, कारसाठी चार्जिंग स्टेशन बनवून स्वतःच्या उत्पन्नाचा मार्ग देखील करू शकतात. म्हणजे तुम्ही इथं उत्पन्नाचा मार्ग पण सुरू करू शकतात, की जसं की तुम्ही चार्जिंग स्टेशन वगैरे पण उपलब्ध करून घेऊ शकता. चार्जिंग वगैरे करून देऊ शकता. दुसऱ्यांच्या गाड्यांमध्ये तुम्हाला त्याच्यापासून पण पैसे भेटतील. ओके. म्हणजे तुम्हाला उत्पन्न चालू होईल. अशा प्रकारे अनुसूचित जाती व नवबुद्ध घटकातील लाभार्थ्यांच्या स्थानिक अर्थव्यवस्थेमध्ये भर पडून त्यांच्या सामाजिक व आर्थिक राहणीमानाचा दर्जा उंचावेल. सदर योजनेमुळे पारंपरिक ऊर्जा स्रोत असलेल्या इंधनाचा वापर कमी होईल. राज्यातील घरगुती ग्राहकांकरिता देण्यात येणाऱ्या क्रॉस सबसिडीचे भार कमी होऊन शासनावरील आर्थिक भार कमी होईल. ओके. अनुसूचित जाती व नवबुद्ध घटकातील लाभार्थी वीज ग्राहकांना सौर ऊर्जेच्या माध्यमातून विजेच्या बाबतीत सोयीपूर्ण बनवणे व स्थानिक रोजगाराच्या संधी वाढवणे व अर्थव्यवस्थेचा विकास करणे असं इथं दिलेलं आहे. योजनेचं स्वरूप काय आहे ते बघू. आता घरांच्या छतावर सौर ऊर्जा संयंत्रणा बसवण्याचे
योजनेमध्ये राज्यातील अनुसूचित जातींच्या लाभार्थ्यांना इंदिरा आवास योजना, रमाई आवास योजना, प्रधानमंत्री आवास योजना इत्यादी शासकीय योजनेतून अंतर्गत घरकुले प्राप्त झालेली आहेत व ज्याकडील 1 किलोवॅट पर्यंत विद्युत कनेक्शनचा जोडभार असलेली असे सर्व लाभार्थी योजनेमध्ये लाभ घेण्यात पात्र राहतील. म्हणजे इथं काय सांगितलं तुमचं इथं बिल बघण्यात येईल. तुमचं जुनं बिल बघलं जाईल की जुन्या बिलमध्ये तुम्ही 100 युनिटच्या खाली जर असेल तरच तुम्हाला या योजनेत लाभ भेटेल. ओके, असं सांगण्यात आलेलं आहे. सदर योजनेतील उपरोक्त निकषांनुसार पात्र लाभार्थ्यांना महावितरण कंपनीकडून तांत्रिक सर्वेक्षण करण्यात येईल. त्यानंतर पात्र लाभार्थ्यांचे नवीन व नवकरणीय ऊर्जा मंत्रालय, भारत सरकार यांच्या ठरवलेल्या मार्गदर्शन तत्वावर व तांत्रिक मापदंडानुसार टेक्निशियन स्टेबिलायझेशन सौर ऊर्जा यंत्रण बसवून देण्यात येईल. ओके, याच्यामध्ये दिलेले त्यांना त्यांच्या घरावर छतावर सौर ऊर्जा संयंत्रणा बसवण्याची आहे. त्या लाभार्थ्यांना केंद्र शासनाच्या पीएम सूर्यघर मोफत वीज योजना अंतर्गत शासनाकडून 30,000 रुपये इतके अनुदान प्राप्त करून घेण्यात घ्यावे. ओके, तदनंतर लाभार्थ्यांनी संबंधित सहाय्यक आयुक्त समाज कल्याण यांच्याकडे अर्ज करून अधिकचे 15,000 रुपये इतके अनुदान राज्य शासनाकडून अनुसूचित जाती व नवबुद्ध घटकांना वस्तीचा विकास करणे या योजनेतून अदा करण्यात येतील. या रक्कम 1 किलोवॅट संच बसवण्यासाठी लागणारा अधिकचा असलेला खर्च संबंधित लाभार्थ्यांना करायचा आहे. म्हणजे तुम्हाला 30,000 रुपये जे भेटणार आहे केंद्रामार्फत शासनाकडून आणि महाराष्ट्र शासनाकडून 15,000 ते 45,000 भेटतील. त्या व्यतिरिक्त जो खर्च असेल तुम्हाला खर्च स्वतः करावा लागेल. आता केंद्र शासनाने सौर ऊर्जेवर आधारित छतावरील संयंत्रणाकरिता ठरवलेल्या किमान तांत्रिक मापदंडानुसार सोलर मॉड्यूलचे हे भारतीय बनावटीचे व ISI प्रमाणित व तस्मै मानकांनुसार प्रमाणित असतील. आता नवीन व नवकरणीय ऊर्जा मंत्रालय, भारत सरकार यांनी ठरवलेल्या मार्गदर्शन तत्वांनुसार सौर ऊर्जा संयंत्रणेचा हमी कालावधी हा 5 वर्षाचा तसेच सोलर मॉड्यूलची वॉरंटी ही 10 वर्षाची राहणार आहे. ओके, 10 वर्षाची तुम्हाला वॉरंटी भेटेल आणि तुमचा सौर ऊर्जाचा हमी जी राहील ती 5 वर्षाची राहील म्हणजे सगळी. ओके, आता सदर योजनेअंतर्गत देण्यात येणाऱ्या सौर ऊर्जा संयंत्रणामध्ये सोलर व्होल्टाईक पॅनलचा संच मांडणीची उभारणी करून देण्यात येईल. संच मांडणीमध्ये याच्यामध्ये SPV मॉड्यूल्स, इन्व्हर्टर, त्याच्यानंतर इथं मॉड्यूल मॉनिटरिंग अँड स्ट्रक्चर असणार आहे, एनर्जी असणार आहे, नेट मीटर असणार आहे, प्रोटेक्शन असणार आहे, याच्यामध्ये दिलेले आहे इत्यादी बसवून देण्यात येतील. छतावर सौर ऊर्जा प्रणालीमधून स्थापित केल्यावर 5 वर्ष देखभाल व दुरुस्तीची जबाबदारी पुरवठादाराकडे असेल आणि पुरवठादारांकडून 5 वर्षासाठी सर्व कष देखभाल दुरुस्तीसाठी करार हा 500 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर संबंधित सहाय्यक आयुक्त समाज कल्याण यांच्याकडून करून घेण्यात येईल. जसं की तुमच्याकडून इथं देखभाल करण्याची जबाबदारी राहणार आहे. ओके, पुरवठादाराकडनं. ओके, त्यांच्याकडून 500 रुपया स्टॅम्पवर पुरवठादाराकडून घेण्यात येईल, तुमची जबाबदारी राहणार आहे. आता अनुसूचित जाती व नवबुद्ध घटकातील लाभार्थ्यांना वीज ग्राहक हिस्सा व लागणारा निधी दिलेला आहे. आता याच्यामध्ये घरगुती वीज ग्राहकांचे गट प्रकार दिलेला आहे, राज्य शासनाचा हिस्सा दिलेला आहे. आता 100 युनिटपेक्षा कमी वापर असणाऱ्या अनुसूचित जाती व नवबुद्ध घटकातील लाभार्थ्यांची वीज ग्राहक म्हणजे राज्याचा हिस्सा असा 30% म्हणजे तुम्हाला 30,000 रुपये भेटेल. ओके, आता सौर ऊर्जा प्रणाली स्थापित करण्यात येणाऱ्या प्रति किलोवॅट आधारभूत किमान 50,000 इतकी गृहीत धरल्यास वीज ग्राहक राज्य शासनाने केंद्र शासनाचा हिस्सा खालीलप्रमाणे आहे. म्हणजे आता 50,000 रुपये खर्च लागला असं सांगण्यात आलेलं आहे. त्याच्यामध्ये दिलेलं आहे की राज्याचा हिस्सा, ग्राहकाचा हिस्सा आणि केंद्राचा हिस्सा दिलेला आहे. आता 100 युनिट पर्यंतचा वापर करणार असतील अनुसूचित जाती व नवबुद्ध घटकातील वीज ग्राहक. ओके, याच्यामध्ये ग्राहकाचा हिस्सा असणारे 5,000 रुपये, राज्याचा हिस्सा असणारे 15,000 रुपये आणि केंद्राचा हिस्सा असणारे हे 30,000 रुपये म्हणजे 45,000 रुपये तुम्हाला शासनामार्फत भेटतील. केंद्रातून 30,000, राज्यातून 15,000 आणि तुम्हाला स्वतः 5,000 टाकायची अशी ही 50,000 रुपये या खर्च लागणार आहे 1 किलोवॅट सौर ऊर्जा बसवण्यासाठी तुमच्या छतावर. ओके, आता याच्यात योजनेतील अंमलबजावणी दिलेली आहे. सदर इथं योजनेची अंमलबजावणीसाठी संबंधित सहाय्यक आयुक्त समाज कल्याण यांच्या मार्फत करण्यात येतील. सहाय्यक आयुक्त समाज कल्याण यांनी महावितरण कंपनीशी यांच्याशी संबंध साधून म्हणजे बोलून सदर योजनेची अंमलबजावणी करण्यात यावी. लाभार्थ्यांची पात्रता व अटी व शर्ती दिलेल्या आहेत, ती इम्पॉर्टंट आहे, बघून घ्या. तर केंद्र शासनात आता तुमच्याला आता पात्रतेमध्ये अटी व शर्ती हे ऐकून घ्या बरं नीट,
केंद्र शासनाच्या योजनेस लाभार्थी पात्र असावा व त्यांचा अर्ज मंजूर झालेला असावा. अर्जदार हा महाराष्ट्र राज्याचा कायमचा रहिवासी असावा. अर्जदार हा अनुसूचित जाती व नवबुद्ध घटकातील असावा. अर्जदाराकडे सक्षम प्राधिकरणाने दिलेले जात प्रमाणपत्र असावे. अर्जदार हा इंदिरा आवास योजना आणि रमाई आवास योजना व इत्यादी शासकीय योजनेअंतर्गत घरकुल प्राप्त झालेले असावे. हे घरकुल वास्तविकरित्या उपयोगात आणले जात असावे. म्हणजे तुम्ही स्वतः तिथे राहत असाल त्या घरावरच तरच बसून भेटेल. अर्जदारांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न घरकुल योजनेप्रमाणेच असेल. अर्जदाराचे वय किमान 18 वर्ष असावे. अर्जदाराच्या कुटुंबात महावितरण वीज कनेक्शन असावे. तुमच्या घरावर महावितरणचे वीज कनेक्शन पाहिजे. ओके. त्याच्यानंतर दिलेल्या अर्जदारांनी याआधी सोलर पॅनेल अनुदानाच्या योजनेचा लाभ घेतलेला नसावा. तुम्ही याआधी कधी योजनेचा लाभ घेतलेला असेल कोणत्याही सोलर पॅनेलचा तुम्हाला भेटणार नाही. अर्जदाराच्या बँक खात्याला आधार कार्ड लिंक असणे अनिवार्य आहे. योजनेअंतर्गत केंद्र शासनाच्या अनुदानाच्या व्यतिरिक्त प्रति घरकुल 1 किलोवॅट सौर ऊर्जा संयंत्रणा लाभ घेण्यासाठी 15,000च्या मर्यादित अनुदान जिल्हा वार्षिक योजना मधून दिले जातील असे सांगण्यात आलेले. 15,000 राज्याकडून मिळतील. अनुसूचित जाती व नवबुद्ध ग्राहकांना वैध वीज कनेक्शन असणे आवश्यक आहे. तसेच वीज ग्राहक थकबाकी मुक्त असणे अनिवार्य आहे, आवश्यक आहे. म्हणजे कोणतेही वीज थकबाकी बिल नको तुमच्यावर. अनुसूचित जातीतील व नवबुद्ध घटकांच्या ग्राहकांना छतावरील सौर ऊर्जा प्रणालीवर आस्थापित करण्याकरिता ग्रामविकास विभाग अन्य विभागाकडून देण्यात येणाऱ्या अनुदानाचा लाभ घेतलेला नसावा, हे लक्षात द्यायचं आहे. ओके. आता अर्ज प्रक्रिया व निवड प्रक्रिया दिलेली आहे. आता प्रथम आपल्याला काय करायचं आहे की प्रथम येणाऱ्या प्रथम प्राधान्य, त्याच्यानंतर तत्वाप्रमाणे मंजुरी देण्यात यावी. 2 नंबरला याकरिता पात्र लाभार्थ्यांची विद्युत कनेक्शनला जोडभार 1 किलोवॅट सौर ऊर्जा संयंत्रणा योजनेचा लाभ घेण्याकरिता संबंधित सहाय्यक आयुक्त समाज कल्याण यांच्याकडे अर्ज करून आवश्यक राहणार आहे. या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना जिल्हा वार्षिक योजना अंतर्गत अनुसूचित जाती व नवबुद्ध घटकांना वस्तीचा विकास करणे योजनेमध्ये अंतर्भूत करण्याच्या उपयुक्त नवीन कामासाठी महाराष्ट्र राज्य विद्युत कंपनी म्हणजे यांनी दिनांक 23/9/2022 द्वारे याच्यात दिलेल्या इम्प्लिमेंट केलेल्या वेंडरकडूनच इथं संच खरेदी केलेले असल्याचे घरकुलांना बसवण्याबाबतीची खातरजमा संबंधित सहाय्यक आयुक्त समाज कल्याण यांच्याकडून करायची. वेंडरकडून स्टॅम्प पेपर वगैरे करून घ्यायची आपण. ओके. आता याच्यामध्ये दिलेलं आहे प्राप्त अर्जांपैकी निधीच्या अनुषंगाने प्रस्ताव मंजूर करावेत आणि इंदिरा आवास व रमाई आवास योजना आणि लाभार्थी तालुक्याचं निहान प्रमाण नुसार मंजूर करण्यात येत आहे असं इथं सांगण्यात आलेलं आहे. म्हणजे तुम्हाला इथं स्पष्टपणे सांगत येत आहे की रमाई आवास योजना, त्याच्यानंतर इंदिरा आवास योजना व प्रधानमंत्री घरकुल योजना अंतर्गत तुम्ही जर घर बांधलेलं असेल तरच तुम्हाला राज्याकडून 15,000 रुपये मिळतील, केंद्राकडून 30,000 रुपये मिळतील. म्हणजे असे 45,000 रुपये तुम्हाला मिळतील आणि पूर्ण खर्च येतं 1 किलोवॅट मेगावॅटसाठी आपल्याला सौर पॅनल बसायला 50,000 रुपये, 5,000 फक्त तुम्हाला टाकायचे आहे. ओके. असं ही योजना आहे. म्हणजे तुम्हाला 10 वर्षापर्यंत काहीही टेन्शन नाही. तुम्हाला मोफत वीज भेटणार आहे 100 युनिट पर्यंतच. ओके. तुमचं जुने जे बिल आहे 100 युनिटच्या खाली असेल आणि तुम्ही कधी इंदिरा आवास योजना, रमाई आवास योजना, प्रधानमंत्री आवास योजना जर घर बांधलेलं असेल तुम्हाला हा लाभ भेटणार आहे. तर चांगली पॉझिटिव्ह आहे. तुम्हाला संपूर्ण माहिती मी समजवलेली आहे. तर तुम्हाला समाज कल्याणच्या ऑफिसमध्ये जाऊन पण सुद्धा भेटायचं आहे. तुम्हाला ह्या योजनेचा लाभ घ्यायचा आहे. मग कंपनीमध्ये भेटावं लागेल. खूप सारे तुम्हाला इथं भेटी वगैरे करून हे काम करावं लागेल. ओके. तर समाज कल्याणमध्ये जा तुम्ही आधी. त्यानंतर तिथं सांगा की मला असं रमाई आवासमध्ये मी घर बांधलेले आहे किंवा इंदिरा आवासमध्ये बांधले आहे किंवा प्रधानमंत्री योजनेतून बांधलेलं आहे. मला ही योजनेचा लाभ घ्यायचा नाही. 100 युनिटच्या खाली बिल आहे. बिल वगैरे घेऊन जा. आपले 2-3 महिन्याची बिल वगैरे घेऊन जा. आपले डॉक्युमेंट्स वगैरे घेऊन जा. जे मी तुम्हाला सांगितले होते तिथे दाखवा आणि आपल्याला तिथून योजनेचा लाभ घेऊन घ्या. ओके. तर हा नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. नवीन तुमच्यासमोर योजना वगैरे मी घेऊनच असतोच. तर ह्या व्हिडिओ रिलेटेड डाऊट असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट्स करा किंवा फेसबुकला मेसेज करा. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. आणि या योजनेची तुम्हाला PDF फाईल पाहिजे असेल तर मी टेलिग्राम चॅनल व्हॉट्सअप ग्रुपला शेअर करून देईन. तिथून जाऊन तुम्ही डाउनलोड करू शकता. आता टेलिग्राम चॅनल व्हॉट्सअप ग्रुप इंस्टा आयडी फेसबुक आयडीची लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. ओके. तिथून जाऊन नक्की जॉईन होऊन जा. तिथे डेली अपडेट वगैरे मध्ये असतो.
व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, जास्तीत जास्त आपल्या लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा. अनुसूचित जातीमध्ये जे असतील व नवबुद्ध घटकांमध्ये जे असतील त्यांच्यापर्यंत व्हिडिओ शेअर करा. ओके. ज्यांनी कोणी योजनेतून घर बांधलेले असेल, खेड्यावर असतील, कुठे असतील, गावांमध्ये असतील, त्यांच्यापर्यंत व्हिडिओ नक्की शेअर करा. त्यांना ह्या योजनेचा लाभ मिळेल आणि त्यांचं कसं आहे 2 पैसे वाचतील पण दुसरे पण कामं होतील. ओके. म्हणजे त्याची म्हणजे दुसरे रोजगार पण चालू होऊन जाईल. ओके. तर चांगली अपॉर्च्युनिटी आहे. योजनेचा लाभ घ्या. ओके. जास्तीत जास्त मित्रांना व्हिडिओ शेअर करा नातेवाईकांमध्ये आणि चॅनल पहिल्यांदा सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा. अशाच तुमच्यासाठी नवीन-नवीन जॉब अपॉर्च्युनिटी येत असतो. अशा नवीन-नवीन जॉब अपॉर्च्युनिटी, नवीन-नवीन योजनांसाठी आपण भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद मित्रांनो. थँक यू.